तर कॅप्टन खरात प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ झालाय। सभागृहात चर्चेसाठी विरोधक आग्रही आहे। चौकशी सुरू असल्याने उद्या निवेदन करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। कुठे चाललंय हे सगळं? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अनेक जणांची नाव आली। माझी विनंती अध्यक्ष महोदय, हे धर्मांधपणा काही दाखवून धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने या सर्व जवळपास 100च्या वर क्लिप आहेत अध्यक्ष महोदय। ठीक आहे, महाराष्ट्राची लाज घालवली आहे आणि यामध्ये जेवढे सामील आहेत तेवढ्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजेत। 6 आरोपी केले गेले पाहिजेत। जेवढे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, यांचे राजीनामे पहिल्यांदा घेतले पाहिजे। या बंधुभावाला साथ दिली आहे, या नालायक माणसाला। या पापामध्ये त्या खुर्चीचा कुठेही संबंध येत नाही। हे महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे। या बंधुबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज। अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। कोणी पाणी दिलं, काय झालं त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज। पण मी काय झालं त्याला मी काहीच नाही करत। माझा तर तुम्हाला सवाल आहे, माझा सवाल आहे, महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला। मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। तर खरात प्रकरणावरून विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। ज्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत, समोर आलेले आहेत, त्या सर्वांनीच राजीनामे दिले पाहिजेत अशी देखील मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केलेली आहे। त्यामुळे आता विधानसभेमध्ये देखील आपण पाहतोय विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधकांनी विधानसभेत मोठा गदारोळ केलेला आहे।